मावशी किचा चेहरा बघण्यालायक होता. स्पेशली ती इंग्लिश मॅम ती तर म्हणजे चांगलाच बँड वाजवला त्यांचा पिंकी स्टाईलनं. लई झाक केलं बघा पिंकी ताई तुम्ही. खरं सांगू का, मला बी त्या महाजुंडीचा चेहरा आहे ना असा पडलेला बघायचा आहे. पाहणार, लवकरच पाहणार. ओ दिन भी दूर नाही. आता तिच्या पापाचा घडा भरत आलाय. बरोबर बोलताय तुम्ही पिंकी ताई. त्या माजुंडीनं लय पाप केले आहेत आणि सगळ्यात मोठं पाप म्हणजे आईला तिच्या लेकरापासून दूर केला. माझी कृष्णा तिच्या लेकरासाठी किती झुरते आहे मी बघतेय ना. हवं तिच्या तारासा पुढे ना तुम्ही या माजुडीला देताय तो तारास काहीच नाही. डोंट वरी मावशी, आपली सावी आपल्याला लवकरात लवकर परत भेटणार. बरं मला सांगा, बेस्टी कुठे आहे माझी? अहो ती तुमच्या माणसांना भेटायला गेली आहे. आता काय सांगावं, तिच्या डोसक्याचा त्रास काही कमीच होईना का? काय झालं? अहो काल आपल्या फोनवर बोलणं झालं होतं ना. मी तिला सांगितलं आणि तेव्हापासून तिला लय भीती वाटते बघा. अहो कृष्णाचं सत्य त्या पोलीसवाल्याला ना माजुडीला समजलं तर लय मोठा गोळ होईल बघा. मावशी ओवेन पिंकी इज युअर वाईट ओपियर. तिला म्हणावं आता फक्त सावीकडे फोकस करायचा. काय होय ठेवते आता. होय ठेवा. ही पिंकी किती उद्धट आणि आगाऊ मुलगी आहे. छोट्याशा गावातून आली आहे पण ऍटिट्यूड तर असा आहे जशी फॉरेनहून परत आली आहे. माझ्याच घरात येऊन माझ्यावरच दादागिरी करते. आगाऊ मुलगी. राघव मीच रिलॅक्स. राघव तुला काय हवंय? तुला कॉफी हवी आहे का? ग्रीन टी हवी आहे? थांब मी देते. मधु, मी इथे एका वेगळ्या कामासाठी आलोय. मला तुझी हेल्प हवी आहे. बोल ना. मी तुला कधी नाही म्हणाली आहे का? त्या पिंकीने तिची आणि कृष्णाची जी काही स्टोरी सांगितली ती किती खरी आणि किती खोटी आहे हे फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुझी हेल्प हवी. ऑफकोर्स राघव, मी तुला मदत करेन. माग माग गाडी माग. काय काय मधुरांनी कसली हेल्प करायला निघालीस तू ठाणेदारांची? तुला का सांगू? कारण मी त्यांची होणारी मिसेस आहे. आणि ओ तुम्ही तुमच्या बाबतीत जे जे काही काही घडतंय ना ते इतकं भूत मला कळायला हवं. काय कसली हेल्प हवी आहे तुम्हाला हिची? तुम्हाला मध्ये पडायची गरज नाहीये. आमचं आम्ही बघून घेऊ. ओके? माग माग गाडी माग. कसं आहे ना, तुम्ही मला सांगितल्याशिवाय मी इथून हलणार नाही. लिसन, खरंच तुम्ही यात माझी काहीच मदत नाही करू शकत. इट्स ओके. धन्नी सांगताय तुम्ही? वेल देन, बाहेर पाऊस पडतोय आणि मला गरमागरम भजी खायची इच्छा होते. हीच गोष्ट मी मधुला सांगत होतो की प्लीज मला भजी बनवून दे. तुम्हाला जमणार आहे का ते? भजी एवढंच ना? अहो मी बनवून देते की सातारी स्टाईल अशी गरमागरम भजी. हिच्या आजची काय भजी खायची? हिच्या आजची ती अशी इंग्लिश स्टाईल अशी मुळमुळू भजी. ए तू माझ्या हातची भाजी कधी खाल्ली आहेस का? अगं खाल्ली ना त्या दिवशी. काय राम नव्हतं त्यात. अशी मुळमुळू इंग्लिश स्टाईल. काय खोटं बोलते? खाल्लंयस ना? हा करेक्ट. त्या डायनिंग टेबलवर बसून हादरलं होतं सगळं. ते तुझ्या जीवाला बरं वाटावं म्हणून खाल्लं आणि म्हणून कौतुक केलं. तसंच होतं असं मुळ. पण कॉन्फिडन्स एक नंबर. एक कॉम्पिटिशन होऊन जाऊ दे की. म्हणजे तू भजी बनवायची, मी भजी बनवणार. बघूया ठाणेदारांना कोणाच्या हातची भजी जास्त आवडते. तुझी तर माझी, माझी तर तुझी. राघव बघ ना. मग काय ग, ह्यांना काय मॅंगेटिक लागलंय का? आल्यासोबत चिकटली. सारखी अगदी चिकटत असते त्यांना. तुझं नाव मधू आणि नाही मधु मक्खी ठेवायला पाहिजे. अशी सारखी गोंगावत असते त्यांच्या माग पुढं. बाई माणसानं कसं बाप्या माणसांपासून लांब राहायला पाहिजे, डिस्टन्स ठेवायला पाहिजे. अरे नाही दिसत ते. जस्ट शट अप. शट अप. तूच भयाकी शेंडीबेट कर. तुझ्या तर आता मी बघते. हे म्हणजे काय? कांदे तिथे.
हे काय? ऑनियन. अगं बाई मला माहितीच नव्हतं. अगं बाई मी माहितीच नव्हती. काय काय सारखी वटवट करत असते. आता तरी ना हे चॅलेंज आहे ना होऊनच जाऊ दे. हा ह्यातले अर्धे कांदे तू चिरायचे आणि अर्धे मी चिरणार. मी का? मी का चिरू? मग कशाची भजी बनवणार? अर्ध्या चिरलेल्या कांद्याची तू भजी बनवायची आणि अर्ध्यांची मी बनवणार. बोल, आहे का चॅलेंज एक्सेप्ट? मी काय कांदे चिरू? का ग? तुमच्याच साली सकट अख्ख्या कांद्याची भजी बनवतात की काय? काय ग? परत तोंडाकडे बघतीये त्यांच्या. सांग की आहे का चॅलेंज एक्सेप्टेड? फाईन, चला. एक नंबर. आहा, निघताय निघा. चहा आणि भजी मस्तपैकी पाठवून देते बघा तुम्हाला. हा हे हे काय? हे काय कांदे कसे सोडणार? कन्ना कोणी सोडू बघा. चिटिंग आहे ही. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड चिकन वॉर. किचन वॉर म्हणायचंय का तुला? तेच ते. आपलं काय ठरलं होतं? अट काय होती? कांदे चिरून भज्या बनवायच्या. आता कांदे कसे चिरायचे हे कुठं ठरलं होतं? उगाच एक्सक्यूजेस देऊ नकोस. ए इंग्लिश मॅम, आता तुला असलं काही सुचत नाही त्याला मी काय करणार? तू नुसती आपली डोळ्याला अशी झापडं लावलीस. असा तुझा एक सिंगल फोकस. हे ठाणेदार. दुसरीकडे कुठे तुझी नजर जाते का? जरा ती झापडं उघड, जरा हिथं तिथं बघ. हा म्हणजे तुला माझ्यासारख्या आयडिया सुचतील. फाईन. ही अतिशहाणी आहे. हिचा माज उतरवलाच पाहिजे. मला तुझी हेल्प हवी आहे. बोल ना. त्या पिंकीने तिची आणि कृष्णाची जी काही स्टोरी सांगितली आहे ती किती खरी आणि किती खोटी आहे हे फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुझी हेल्प हवी आहे. एकतर राघवने किती दिवसानंतर माझ्याकडून मदत मागितली. आता काहीही करून हिच्याकडून इन्फॉर्मेशन काढावीच लागेल. ए पिंकी, मला सांग, तू कृष्णाला कशी ओळखतेस? तुला कशाला ग नसते चौकशा? त्याचं काय आहे, मी खूप विचार केला. मी स्वतःला तुझ्या जागी इमॅजिन पण केलं. आणि मग एक गोष्ट मला रिअलाइज झाली. आपली बेस्ट फ्रेंड जेव्हा आपल्याच नवऱ्याला आपल्यापासून दूर करते तेव्हा राग तर येणारच ना. आता कसं बरोबर बोललीस. तर तू जे काही माझ्या जागी स्वतःला इमॅजिनेशन केलंय, इमॅजिनेशन, हा तेच ते. तर मला एक गोष्ट सांगशील? विचार ना, विचार. जर तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडचा राग आला असता तर तू काय केलं असतोस? तिला कड्यावरून ढकलून दिलं असतंस का? मला त्या कृष्णासोबत असंच करावंसं वाटतंय. हे असं तिला घेऊन जायचं, कड्याच्या टोकाला असं पार उभं करायचं आणि तिला असं द्यावं टाकून मग खाली पडताना तिचं शिकिंग काय ऐकू येणार आणि जनावर तिला असं. बस 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 बस. मी एवढा एक्स्ट्रीम विचार नाही केलाय. गमाले, तू एवढी साळ सुद्धा असशील असं मला वाटलं नव्हतं. आहे मी साळसूद, आहे मी साळसूद. पण मला सांग, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. क्वेश्चन काय होतं? क्वेश्चन मी म्हणत होते की तू आणि